ठीक आहे. सो आजचा सेशन जो आहे तो बेसिकली आहे जे स्मॉल पार्टनरशिप वगैरे असतात. ठीक आहे. सो त्यांचं इन्कम टॅक्स कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे. सो मेजॉरिटी जसं मी सांगितलं की आपल्याकडे जे बेसिकली पहिला कामं येतात तर त्याच्यापैकी सोल प्रोप्रायटरशिप जास्त असतात. ठीक आहे. आणि त्याचसोबत पार्टनरशिप देखील आपल्याकडे येऊ शकतात कारण यांचं प्रमाण थोडंसं जास्त असतं कम्पेअरिंग टू LLP आणि कंपनी क्लायंटपेक्षा. ओके. सो आपल्याला हे देखील माहिती पाहिजेत. सो त्याच्यासाठी आजचा हा सेशन आहे. ओके. सगळ्यांना काही इश्यू नाहीये व्हॉइस मध्ये वगैरे. बाकी ज्याने अनम्यूट करा. ज्याला काही क्वेश्चन असेल त्याने अनम्यूट ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती आहे की पार्टनरशिप जेव्हा बनते तेव्हा पार्टनरशिप मध्ये कमीत कमी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पार्टनर असतात. बरोबर. आता मला तुम्ही सांगायचं जेव्हा एखादी पार्टनरशिप फॉर्मेशन होते तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं डॉक्युमेंट्स काय असतं पार्टनरशिप बनवण्यासाठी. पॅन पार्टनरशिप कार्ड, पॅन कार्ड तर नंतर अग्रीमेंट, अग्रीमेंट बनावं लागेल. ठीक आहे. हा अग्रीमेंट म्हणजेच डीड. ओके. ठीक आहे. सो पहिले एक डॉक्युमेंट्स बनतं जे की असतं पार्टनरशिप डीड. नॉर्मली पार्टनरशिप मध्ये अग्रीमेंट बनतं पार्टनरचं. बरोबर की अशी अशी पार्टनरशिप फर्म आहे. जसं मी माझ्यामध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला पार्टनरशिपचं परत एकदा दाखवतो अग्रीमेंट वगैरे. ठीक आहे. सो हा लिगलचा पार्ट झाला. जसं की एक पार्टनरशिप अग्रीमेंट बघितलं होतं आपण पार्टनरशिप डीड म्हणतो आपण त्याला बेसिकली. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असतं की किती पार्टनर्स आहेत. ओके. हे सगळे डीड मध्ये मेन्शन असतं आणि हे पार्टनरशिप डीड बनवल्यानंतरच काय होतं की आपण पॅन कार्ड साठी वगैरे अप्लाय करतो. ही प्रोसेस माहिती आहे सगळ्यांना. येस. सो पहिले ते अग्रीमेंट बनवून घ्यावं लागेल तुम्हाला. डीड बनवावं लागेल. जे काही नोटरीज वगैरे असेल ते करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर पॅन कार्ड साठी आपल्याला अप्लाय करावं लागतं. याचाच अर्थ पार्टनरशिप साठी वेगळं पॅन कार्ड असतं का. येस. पार्टनरशिप साठी वेगळं पॅन कार्ड असतं. हो की नाही. येस सर. मग मला सांगा की याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये सांगितले अजय आणि किशन असे 2 पार्टनर आहेत. त्यांनी एक पार्टनरशिप फर्म बनवली AK एंटरप्राइजेस. ओके. सो याच्यामध्ये टोटल जर बघायला गेलं तर किती पॅन कार्ड असतील. 3. तुम्हाला दिलेलं आहे समोर. ठीक आहे. किती पॅन कार्ड आहेत. 3 पॅन कार्ड आहेत. बरोबर. सो 2 पार्टनरचं सेपरेट पॅन कार्ड असणार आणि पार्टनरशिप फर्मचं याचं सेपरेट पॅन कार्ड येतं. ओके. पार्टनरशिप फर्मचं सेपरेट पॅन कार्ड येतं आणि जसं आपण इन्कम टॅक्सचा रूल माहिती आहे की ज्याला पॅन कार्ड सेपरेट भेटतं त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागतो. ओके. सो पॅन कार्ड 3 आहेत. मग इन्कम टॅक्स रिटर्न किती फाईल होणार जर सगळ्यांचे करायला गेले तर. 3च. इन्कम टॅक्स रिटर्न किती फाईल करावे लागतील. थोडंसं लॉजिकली बघा. ज्याच्याकडे सेपरेट पॅन कार्ड आहे त्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागणार. मग मला सांगा एखादी पार्टनरशिप फर्म आहे ज्याचं नाव आहे ABC आणि त्याच्यामध्ये जर 5 पार्टनर असतील तर मला सांगा किती टोटल ITR भरावे लागतील. ABC पार्टनरशिप फर्म आहे त्याचे 5 पार्टनर आहेत. 6 रिटर्न भरावं लागतं. हा अजून 6 रिटर्न भरावे लागतील. हो. बरोबर. करेक्ट. म्हणजेच पार्टनरशिप फर्मचं वेगळं ITR जाणार आणि प्रत्येक पार्टनरसाठी वेगळं जाणार. सो ITR हे नंबर्स आहेत ना. ITR फॉर्म नाही हा. ITR 6 ITR आपल्याला फाईल करावे लागतील. ठीक आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. सो बेसिकली sir. आता आपण काय बघितलं होतं की प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप मधला फरक समजून घ्या. प्रोप्रायटरशिप मध्ये आपण एक बघितलं होतं की प्रोप्रायटरशिप मध्ये एकच पॅन कार्ड असतं. बिझनेसचं आणि ओनरचं सेपरेट पॅन कार्ड नसतं. एकच असतं. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे समजा जर एक व्यक्तीनं 10 समजा बिझनेस एका व्यक्तीचे असतील तर आपण बघितलं होतं की त्या व्यक्तीच्या पॅन कार्ड वरती 10 बिझनेसचं सगळं इन्कम कॅल्क्युलेट करून एकत्रितपणे एका ITR मध्ये आपल्याला दाखवावं लागणार. बरोबर. बरोबर. म्हणजे प्रत्येक बिझनेससाठी सेपरेट पॅन कार्ड नसतं प्रोप्रायटरशिप मध्ये. मात्र पार्टनरशिप मध्ये काय असतं की त्याला सेपरेट पॅन कार्ड दिलेलं असतं. म्हणजेच फर्मचं सेपरेट पॅन कार्ड आणि पार्टनरचं सेपरेट पॅन कार्ड असतं. सो प्रोप्रायटरशिप मधला पहिला डिफरन्स काय आहे की याच्यामध्ये बिझनेस आणि ओनर यांच्यासाठी एकच पॅन कार्ड असतं. ओके.
याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये सेपरेट पॅन कार्ड असतं. आता इन्कम टॅक्स जे स्लॅब बघितलं होतं की इन्कम टॅक्सचा रेट कसा आहे, इन्कम टॅक्स कसा लागतो, इन्कमवर म्हणजेच प्रॉफिटवरती टॅक्स लागतो हे सगळ्यांना आपल्याला समजलंय बिझनेसमध्ये. मग ते बिझनेस कंपनीचा असू द्या, पार्टनरशिप फर्मचा, LLPचा किंवा प्रोप्रायटरशिपचा, जे प्रॉफिट येतं त्याच्यावरती टॅक्स लागतो आणि त्याचा रेट गव्हर्नमेंटने ठरवलेला असतो. मग प्रोप्रायटरशिपच्या बाबतीत टॅक्स रेट काय आहे, स्लॅबनुसार आहे. कसा, स्लॅब. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलंय ओल्ड आणि न्यू. न्यू. ठीक आहे. हे दोन स्लॅब रेट आठवतात का? जर कोणी नवीन जॉईन झाला असेल तर प्लीज पहिल्यापासून तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता, काही इश्यू नाहीये. ठीक आहे. सो हे देखील समजून घ्या की प्रोप्रायटरशिप मध्ये जे आहे ओल्ड आणि न्यू असे दोन टॅक्स स्लॅब आहेत तिथे. ठीक आहे. येस. तसंच आपण हे पण बघितलंय की जर आपण ओल्ड स्कीम घेत असेल तर आपल्याला प्रोप्रायटरशिप मध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअलचे रिटर्न भरताना डिडक्शन पण भेटतात. मग डिडक्शन कुठले कुठले असतात? ATC, ATD, बरोबर, मेडिकलसाठी. ते पण वाचा तुम्ही, त्याचा ब्लॉग मी पाठवला होता, ब्लॉग पण आहे आपल्या साईटला. आणि तसं आपण पुन्हा एक सेशन पुढे घेणार पण आहोत. थोडंसं पार्टनरशिप फर्मकडे या, इकडं या साईडला. इथं टॅक्स रेट काय आहे सांगा मला. येस. पार्टनरशिप मध्ये असं काही स्लॅब वगैरे आहे का? नाहीये. पार्टनरशिप मध्ये स्लॅब वगैरे नसतो. इथं स्ट्रेट अवे 30% टॅक्स लागतो. किती लागतो? 30%. 30% टॅक्स लागतो. मग समजा याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला प्रोप्रायटरशिप मध्ये काय बघितलं होतं की पहिले जुन्या स्कीम मध्ये 2.5 लाखपर्यंत टॅक्स नसतो. न्यू स्कीम जर घेतली तर 3 लाखापर्यंत टॅक्स नसतो. मात्र इथं तसं नाहीये. तुम्ही 100 रुपये जरी कमवला, किती तुमचं प्रॉफिट 100. जरी 100 रुपये असेल तरी तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागणार. समजतंय का? सो इथं तुमचं इन्कम 2.5 लाख असू द्या, त्याच्या खाली असू द्या, किती असू द्या, 1 लाख जरी इन्कम असेल त्याचे तुम्हाला 30% गव्हर्नमेंटला टॅक्स देणं म्हणजे द्यावं लागेल. आणि इथं रिबेट वगैरे काही नसतो. टॅक्स माफ वगैरे ही पद्धत पार्टनरशिपमध्ये किंवा तुमच्या LLP कंपनीमध्ये नसते. ओके. तिथं स्ट्रेट अवे टॅक्स रेट दिलेला असतो, त्यानुसारच टॅक्स लागणार. आता जो एज्युकेशन सेज आपण बघतोय की जो टॅक्स वरती आपण 4% लावतो, हे सगळीकडे लागणार. ठीक आहे. एज्युकेशन सेज जो आहे, जसं की एक पार्टनरशिपचं एक कम्प्युटेशन बघू आपण एक. हा, जो हे आहे 4% जो सेज आहे, एक मिनिट, एक्सेल सीट कुठे गेली आपली? फोर पर्सेंट सेस सगळीकडे लागणार. ठीक आहे. एक मिनिट ओपन करून दाखवतो. ठीक आहे. कम्पिटिशन नाही आहे तर मी नंतर पुढे दाखवेन. ठीक आहे. हा, इथपर्यंत समजले सगळ्यांना. आणि हो. याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये डिडक्शन अलाउड नसतं बरं का. हे जे ATC, ATD वगैरे बघितले ना, हे तुमच्या HUF किंवा इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये असतं. इकडं पार्टनरशिप फर्म, कंपनी, LLP मध्ये तुमचं मेडिकल किंवा इन्शुरन्स तसलं काही अलाउड नसतं. फक्त काय अलाउड असतं, डोनेशन दिलेलं अलाउड असतं, बाकी अलाउड नाही. ठीक आहे. सो तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये फायदेशीर कुठला आहे टॅक्सच्या दृष्टीनं? हा. प्रोप्रायटरशिप. हा, तुम्ही समजा जर तुमच्याकडे क्लायंट येत असतील आणि ते म्हणत असतील की घरचाच मेंबर आहे अजून एक माझ्यासोबत बिझनेसमध्ये, तर मी प्रोप्रायटरशिप वरती बिझनेस चालू ठेवू की पार्टनरशिप मध्ये जाऊ? येस. प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप बाकी ज्यांचं काय वाटतं? तुम्ही काय सजेस्ट कराल सुरुवातीला? बघा, पार्टनरशिप जर केव्हा असते, बेसिकली समजा जर बऱ्याच जणांचं कसं असतं की हजबंड वाईफला बिझनेस करायचा असतो, पण त्यांना माहिती नसतं, ते म्हणतात आम्ही पार्टनरशिप बनवू का, कारण आपण दोघं जण आहोत. ठीक आहे. मग अशा केसमध्ये जर घरचेच मेंबर असतील तर पार्टनरशिप बनवायची गरज नाही, टॅक्स वाचवण्यासाठी. मात्र जर बाहेरचा मेंबर असेल तर हा पार्टनरशिप बनवावी लागते, कारण एक ट्रस्टचा प्रश्न असतो. कारण प्रोप्रायटरशिप मध्ये काय होतं, एकाच कुठल्या तरी व्यक्तीच्या नावावरती सगळं बिझनेस ओनरशिप असते, म्हणजेच त्यांचं डॉक्युमेंटेशन बनतं. ओके. सो आपण सांगू शकतो की जर घरचे मेंबर असतील तर माइट बी टॅक्सच्या दृष्टीनं प्रोप्रायटरशिप बेटर राहील पार्टनरशिप बनवण्यापेक्षा. ओके. हा, पार्टनरशिप टॅक्सच्या दृष्टीनं नाही ठीक. ठीक आहे. टॅक्सच्या दृष्टीनं प्रोप्रायटरशिप, हा बोला. पार्टनरशिपला 30%च येणार कंपल्सरी. कंपल्सरी 30%. अच्छा, ओके. ठीक आहे.
आता आपण जे 44 AD बघितलं होतं बरोबर. तर एक लक्षात घ्या की 44 AD पार्टनरशिप फर्मला देखील लागू होतो. सो 44 AD मध्ये कोण जातं, हे इंडिव्हिज्युअल अचीव्ह तर घेऊ शकतातच, मात्र त्याच्यासोबत पार्टनरशिप फर्म देखील 44 AD घेऊ शकते, कारण आपण नावच काय बघितलं त्याचं, स्मॉल पार्टनरशिप. सो पार्टनरशिप फर्मला देखील अलाउड केलंय 44 AD घ्यायला. ओके. मात्र LLP कंपनीला 44 AD वगैरे अलाउड नसतं. त्यांना स्ट्रेट अवे ज्या प्रॉपर अकाउंटिंग करून त्यांचे रिटर्न भरावे लागतात. पार्टनरशिप फर्मला ऑप्शन ठेवलाय की तुम्ही 44 AD म्हणजेच ITR 4 पण भरू शकता. आपण बघितलं होतं 44 AD, ADA आणि AE यांच्यासाठी ITR 4 भरतो आपण बरोबर, तेवढंच इन्कम असेल तर. ठीक आहे. नाहीतर मग जर पार्टनरशिप फर्मला जर ही स्कीम घेत नसेल 44 AD ची, तर दुसरा ITR जो भरला जातो हा ITR 5 भरला जातो पार्टनरशिपसाठी. कुठला? पुढे जाऊन बघणार होतो आपण. ITR 5 भरला जातो पार्टनरशिप फर्मसाठी. ठीक आहे. रेग्युलर जो ITR फॉर्म आहे पार्टनरशिपसाठी तो आहे ITR 5. समजायचं काय त्याच्यात, 44 AD स्कीम माहिती आहे सगळ्यांना? येस. 44 सगळ्यांना स्कीम माहिती आहे का? हा, माहिती नाहीये? माहिती आहे ना. जसे आपण 44 AD स्कीम बघितलं होतं इंडिव्हिज्युअल साठी, HUF साठी, सेम पार्टनरशिप साठी पण अलाउड आहे. राईट. सेम पार्टनरशिप साठी पण अलाउड आहे. फरक एवढाच आहे की टॅक्स रेटचा फरक आहे. टॅक्स रेटचा फरक म्हणजे काय बघितलं आपण, की इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये वगैरे काय होतं, स्लॅब रेटनुसार टॅक्स लागतो. इकडं तुमचं जे काही तुम्ही प्रॉफिट काढणार 8%, 6%, त्या प्रॉफिटवरती किती टक्क्याने टॅक्स लागणार पार्टनरशिपमध्ये? 30%. 30% टॅक्स लागणार. ठीक आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. जसं की इथं काय म्हटलंय बघा, प्रोप्रायटरशिपच्या केसमध्ये बघा इकडे पहिला, इथं म्हटलंय की प्रोप्रायटरशिपच्या केसमध्ये कॅशचा टर्नओव्हर आहे, किती आहे बघा, हा 50 लाख आहे का? हा, 50. 50 लाख कॅशचा टर्नओव्हर आहे. समजा मग आपण कॅशच्या टर्नओव्हरला प्रॉफिट किती पर्सेंट डिक्लेअर करतो? 8% करतो. 8% किती झाले? 4 लाख. 4 लाख झाले. मग टॅक्स जर काढायला गेला तर रिबेटमध्ये माफ भेटतं, कारण 5 लाखच्या खाली इन्कम आहे बरोबर. म्हणजेच 12,500 जे काय तुमचा टॅक्स येईल त्याच्या काय होणार, रिबेटमध्ये तो माफ होणार, कारण 5 लाखच्या खाली इन्कम आहे. मग इकडे मला सांगा, पार्टनरशिपमध्ये पण सेम आपण इथपर्यंत लागू केलं, 44 AD चा रूल लागू केला. काय केलं, कॅशचा टर्नओव्हर होता 50 लाख, प्रॉफिट 8% डिक्लेअर केलं, 4 लाख आलं. आता 4 लाख वरती टॅक्स किती येणार याचा? 1,20,000. 30%. 1,20,000. 1,20,000 येणार. मग इथं रिबेट वगैरे काही भेटतो का? नाही भेटत. रिबेट वगैरे हे इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये वगैरे भेटतं, हे पार्टनरशिप फर्म मध्ये रिबेट वगैरे अलाउड नसतं. ओके. सो डायरेक्टली 30% टॅक्स लागणार, आणि 30 लाखचा जो 30% टॅक्स लागणार. 30% टॅक्स आला 1,20,000 रुपये, आणि 1,20,000 वरती नॉर्मल आपण काय करतो, 4% एज्युकेशन सेस ऍड करतो, आणि राहिलेला तुमचा येतो टॅक्स. सो इथं टॅक्स कॅल्क्युलेशन सोपं आहे पार्टनरशिप फर्म मध्ये, सोपं आहे की नाही? इंडिव्हिज्युअल पेक्षा टॅक्स कॅल्क्युलेशन इकडे सोपं आहे, कारण इथे तुम्हाला डायरेक्ट 30% लावायचं आहे आणि 4% सेज लावायचं आहे. जर सरचार्ज वगैरे लागत असेल तर मी पुढे सांगेन तुम्हाला. ठीक आहे. सो इथं स्लॅब वाईज तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, इथं डायरेक्टली गव्हर्नमेंटनं रेट ठरवून दिलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता 44 ADA बघितलं होतं आपण, हे कोणासाठी लागू होतं? प्रोफेशनल. प्रोफेशनल. हा, एक मिनिट. हा, येस. 44 ADA कोणासाठी आहे? प्रोफेशनल. कोणासाठी? जसं की डॉक्टर झाले, CA झाले, लॉयर झाले, कन्सल्टंट, अकाउंटंट, हे प्रोफेशनल झाले. राईट. मग इथं आपण काय बघत होतो की या स्कीम मध्ये जो ITR 4 भरतो आपण आपण प्रॉफिट किती डिक्लेअर करतो? 50%. 50%. मला एकदा चॅटबॉक्स मध्ये मला सांगा, तुम्हाला समजतंय का? जर अंडरस्टँड होत असेल तर येस म्हणून टाईप करा. येस. नवीन असाल तर लगेच नाही समजणार, मग तुम्हाला ते बेसिकचे व्हिडिओ बघावे लागतील. ठीक आहे. ते तुम्ही आरामशीर तुमच्या वेळेनुसार बघू शकता. ठीक आहे. ओके.
सो आता 44ADA ची स्कीम काय सांगत होतो की जर प्रोफेशनल व्यक्ती असतील, छोटे स्मॉल बिझनेसमॅन असतील, म्हणजे प्रोफेशनल्स असतील, बिझनेस नाही, बिझनेससाठी 44AD लागू होतो, प्रोफेशनल लोक असतील, त्यांना जर ही स्कीम घ्यायची असेल तर ते काय करू शकतात, सरळ त्यांचं जे काही इन्कम आलंय वर्षभराचं त्याच्या 50% इन्कम डिक्लेअर करू शकतात गव्हर्नमेंटला. म्हणजे गव्हर्नमेंटनं काय केलं, अलाव केलंय की तुम्ही डायरेक्टली 50% कमीत कमी डिक्लेअर करा आणि त्याच्यावरती टॅक्स भरा. मग या केसमध्ये समजा एक प्रोफेशनल आहे ज्याला 10 लाख रुपये आलेले आहेत वर्षभरामध्ये, त्या स्कीमनुसार त्यानं 50% प्रॉफिट डिक्लेअर केलं, 5 लाख रुपये. 5 लाख रुपयेपर्यंत टॅक्स बघितला गेला तर 5 लाख पर्यंत टॅक्स येतो 12,500. ठीक आहे, 12,500 टॅक्स येतो. सो इथं रिबेट भेटणार का आपल्याला इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये, प्रोप्रायटरच्या केसमध्ये? भेटणार ना. हो. हो, का भेटणार? कारण इन्कम 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे म्हणून टॅक्स आपला माफ झालाय. थोडस इकडे या, इकडे पण 10 लाख रुपये इन्कम आलंय वर्षभरामध्ये. ओके, इथं प्रॉफिट डिक्लेअर 50% आहे. ठीक आहे, किती केले? 5 लाख केले. सो 5 लाखाचे 30% किती होतो टॅक्स? 1,50,000. कॅल्क्युलेशन करून बघा, 1,50,000 होतोय का? हो. ओके, मग 1,50,000 वरती सरळ आता 4% सेज लावा. 6,000. ते 1,56,000 बरोबर. ठीक आहे, सेम 44AE साठी आहे. एई कुणासाठी असतो? जे व्हेकल असतात, गुड्स कॅरेजवाले वगैरे. ठीक आहे, मग त्यांच्या वेटनुसार आपण बघितलं होतं. ठीक आहे, हे जर केस तुमच्याकडे आली तर तसं तुम्ही कॅल्क्युलेशन सेम ह्याला लागू होणार, जसं आपण पार्टनरशिप फर्म मध्ये, सॉरी प्रोप्रायटरशिप मध्ये बघत होतो. येस, ट्रक वगैरे. ठीक आहे, मग ट्रकचं आपण बघितलं होतं की त्यांचं वजन जर 12,000 किलोच्या आतमध्ये असेल तर 7,500 महिन्याला पकडायचं इन्कम, आणि जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पर मेट्रिक टन 1,000 रुपये पकडायचं. ठीक आहे, फरक एवढाच आहे इथं पण की इथं डायरेक्टली 30% टॅक्स लागणार, इकडं रेट नुसार लागणार. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा पॉइंट पार्टनरशिप मध्ये एक लक्षात घ्या की पार्टनरशिप मध्ये जर इम्पॉर्टंट काय असेल तर जी सॅलरी आपण पार्टनर्सला देतो. सो पार्टनरशिप फर्म मध्ये सॅलरी आपल्याला देता येते कोण? जे वर्किंग पार्टनर आहेत. ठीक आहे, पार्टनर वर्किंग असू शकतात, स्लीपिंग पार्टनर असू शकतात, मग त्यांना सॅलरी अलाउड नसते. मात्र जे वर्किंग पार्टनर म्हणून आपण दाखवतो त्यांना सॅलरी आपल्याला देता येते. पण ती सॅलरी किती द्यायची हे ऑलरेडी गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेलं आहे, म्हणजे त्याची कंडिशन दिलेली आहे. म्हणजे आपण असं नाही की कितीही सॅलरी देऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला कंडिशन त्यांनी दिलेली आहे. जसं मी एक पार्टनरशिप फर्मचं अग्रीमेंट डीड दाखवतो. जेव्हा तुम्ही एखादी पार्टनरशिप रीड कराल, तुम्ही जर बघितला असाल, त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये एक क्लॉज असतो त्या डीड मध्ये काय क्लॉज असतो? थोडस इथं बघा, कुठे गेला तू? हा क्लॉज दिसतोय का? रेम्युनरेशन. येस, हा क्लॉज दिसतोय का? रेम्युनरेशन. कुठलीही पार्टनरशिप जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा एक क्लॉज असतो पार्टनरशिपच्या डीड मध्ये, रेम्युनरेशन. म्हणजेच पार्टनर्सला सॅलरी किती द्यायची आहे ते गव्हर्नमेंटनं ऑलरेडी ठरवून दिलेलं असतं. सो इथं काय म्हटलं, इथं मॅक्झिमम रेम्युनरेशन अलाउएबल अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट शाल बी पेड इक्वली टू ऑल द पार्टनर्स. म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जेवढं सांगितलेलं गेलं आहे त्यानुसारच तेवढीच मॅक्झिमम सॅलरी देता येईल. ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त दिली तर डिसअलाव होणार आणि इन्कम मध्ये ऍड होणार. ठीक आहे, जसं की इथं काय म्हटलंय थोडंसं वाचा, हे डीडचं दाखवतोय मी, पुढे देखील तुम्हाला एक्सेल मध्ये पण दाखवेन. इथं काय म्हटलं वाचा. ऑन फर्स्ट थोडंसं मागं पुढे झालंय काय? ठीक आहे, मी तुम्हाला ह्याच्या पीपीटी मध्ये दाखवतो, ते व्यवस्थित समजेल तुम्हाला. ठीक आहे, आता हे बघा की पार्टनरशिप फर्म जे आहे सॅलरी देऊ शकते. आता हे देखील थोडंसं इथे एक्झाम्पल बघा
की पहिले इथं टर्नओव्हर काढलाय, टर्नओव्हर मधून काय केलंय, परचेस मायनस केले, इथं आलं तुमचं ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट मधून काय केलं, सॅलरी मायनस केली स्टाफची, ठीक आहे, सॅलरी केली पार्टनर्सची समजा ही, ठीक आहे, आणि तुमचं जे काय येतं हे येतं तुमचं प्रॉफिट. सो बेसिकली 44AD ची स्कीम जर घेतली तर तुम्हाला खर्च वेगळे अलाउड असतात का, मला सांगा. 44AD ची तुम्ही स्कीम जर घेत असाल तर सेपरेट खर्च तुम्हाला अलाउड असतात का, नाही. नसतात, बरोबर. तुम्हाला डायरेक्टली पर्सेंटेज डिक्लेअर करायचे आणि त्याच्यावर टॅक्स भरायचा जे काही येईल. मात्र बाकीच्या केसमध्ये जर 44AD मध्ये घेत नसाल तर बाकीचे खर्च तुम्हाला सगळे अलाउड असतात, जे तुम्हाला गव्हर्नमेंटनं अलाउ केलेत इन्कम टॅक्स ऍक्टनुसार. जसं की ऑडिट केला तर ऑडिटची फीज, स्टाफची सॅलरी, पार्टनर्सला सॅलरी, हे सगळं अलाउड असते. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात घ्या की मॅक्झिमम सॅलरी किती देता येईल, पहिलं हे कंडिशन समजून घ्या. आता इथं पार्टनर्स जे आहेत हे वर्किंग पार्टनर्स असू शकतात किंवा नॉन वर्किंग पार्टनर असू शकतात. पण नॉन वर्किंग असतील म्हणजे ते डीड मध्ये मेन्शन असतं कुठला पार्टनर वर्किंग आहे कुठला नाही वगैरे, तर नॉन वर्किंग पार्टनरला सॅलरी अलाउड नसते, म्हणजे सॅलरी देता येत नाही. आता सॅलरी हा खर्च झाला आणि खर्च दाखवला तर आपला टॅक्स कमी होतो, बरोबर. त्यामुळे आपण जास्तीत जास्त खर्च बुक करण्याचा प्रयत्न करतो. वर्किंग पार्टनरला सॅलरी देता येते, पण लिमिट काय सांगितलंय की प्रॉफिट जे काय, याला बुक प्रॉफिट म्हणतात, म्हणजे सॅलरी द्यायच्या अगोदरचं जे प्रॉफिट येईल ते अप टू 3 लाख. ठीक आहे, पहिल्या 3 लाखाला जे म्हटलंय बुक प्रॉफिट जर 3 लाख पर्यंत असेल तर 90% ऑफ सच बुक प्रॉफिट किंवा मिनिमम 1.5 लाख रुपये. हे समजून घ्या कारण ह्याच्यावरतीच कॅल्क्युलेशन पूर्ण असतं. ठीक आहे, जसं की उदाहरण घ्या, आपण 4 लाख आपलं बुक प्रॉफिट आलंय समजा 4 लाख रुपये. तर इथं पहिलं काय कंडिशन काय दिलंय त्यांनी की पहिल्या 3 लाखाला 90% द्यायचे किंवा मिनिमम 1.5 लाख रुपये, जे काय असेल जास्तीत जास्त असेल ते देता येईल तुम्हाला. मग पहिल्या 3 लाख, आता 4 लाख आहे, पहिल्या 3 लाखाला 90% किती होतात, 2 लाख. 2,90,000 एवढंच होतं ना, 270 होतात 290. तर हा, 2,70,000 बरोबर, 2,70,000. ओके, मग इथं काय सांगितलंय त्यांनी की एक तर 90% घ्या किंवा 1.5 लाख घ्या, विच एव्हर इज हायर, म्हणजे जास्त असेल ते. मग आपण 1.5 लाख का बुक करणार, आपण जास्त बुक करणार सॅलरी, कारण आपल्याला प्रॉफिट कमी करायचंय. म्हणजे पहिल्या 3 लाखापर्यंत तुम्ही काय दाखवला, 90% किंवा 1.5 लाख, याच्यापैकी जे जास्त असेल ते. ओके, आणि वरचे जे आता 1 लाख उरलेत त्याला काय सांगितले किती टक्के दाखवा म्हणून, 60%. 60%. ठीक आहे, 60% किती आले, 60,000. हा. म्हणजे जर तुमचं 4 लाख बुक प्रॉफिट असेल, बुक प्रॉफिट म्हणजेच सॅलरी दिली असेल तर मायनस करून, विदाउट बिफोर सॅलरी, प्रॉफिट बिफोर सॅलरी. ठीक आहे, ओके. मग बुक प्रॉफिट वरती कॅल्क्युलेशन होतं सॅलरीचं की मॅक्झिमम किती अलाउड आहे. सो तुम्हाला सॅलरी जी भेटणार मॅक्झिमम ती तुम्हाला अलाउड आहे किती, 3,30,000. समजलं का, हे कॅल्क्युलेशन किती जणांना समजलं सांगा. अजून याच्यावर बरेचसे उदाहरण आहेत. ठीक आहे, हे घ्या, तुम्हाला बुक प्रॉफिट दिलंय 2 लाख. आता हे 3 लाख क्रॉस होतंय का, नाही होत. सो गव्हर्नमेंटचा रूल काय आहे, जर तुमचं बुक प्रॉफिट 3 लाख पर्यंत असेल, अप टू 3 लाख किंवा 3 लाखच्या खाली, तर तुम्ही त्या बुक प्रॉफिटच्या 90% किंवा 1.5 लाख जे जास्त आहे ते देऊ शकता. ठीक आहे, मग मला सांगा 2 लाखचे 90% किती होतात. 1,80,000. 1,80,000. आणि जे आहे दुसरं आहे की तुम्ही 1.5 लाख पण देऊ शकता. मग मॅक्झिमम जे आहे ते द्यायचं आहे आपल्याला. मग मॅक्झिमम 1,80,000 आहे की 1.5 लाख आहे, 180. दोन्ही कॅल्क्युलेट होणार. हा, बघा आता 3 लाख पर्यंत असेल तर 3 लाखच्या खाली असेल तर कॅल्क्युलेट करायचं, त्याचे 90% काढायचे किंवा 1.5 लाख, ह्याच्यापैकी जे 2 असेल ते घ्यायचं आपण ऍज अ सॅलरी. मग पहिल्या केसमध्ये तुमची सॅलरी अलाउड किती आहे, मॅक्झिमम 1,80,000. समजा बुक प्रॉफिट आहे 1 लाख रुपये, किती येणार मॅक्झिमम,
90,000. 90,000 आले. 1,00,000चे 90% 90,000. 90,000, हा 90,000 आले. 90,000 किंवा 1,50,000 याच्यापेक्षा जे जास्त आहे ते आपण देऊ शकतो सॅलरी. काय जास्त आहे? 1,50,000. 1,50,000 विच एव्हर इज हायर म्हटलंय. 2 कॅल्क्युलेशन करायचे, त्याच्यापेक्षा जे जास्त असेल ते देऊ शकता. आता समजा तुमचं लॉस आहे 60,000 रुपये. एक लक्षात घ्या, लॉस जरी असेल तरी तुम्हाला सॅलरी देता येते कंपनीच्या जे काही पैसे असतील त्यांच्यातून, किंवा बुक करू शकता तुम्ही सॅलरी. सो या केसमध्ये 90% जर कॅल्क्युलेट केले लॉसचे तर 0 येणार, बरोबर. आता 0 किंवा 1,50,000 विच एव्हर इज हायर, म्हणजेच तुम्हाला लॉस जरी असेल पार्टनरशिप फर्म मध्ये तरी तुम्हाला 1,50,000 पर्यंत सॅलरी दाखवता येते. किती दाखवता येते? 1,50,000 पर्यंत हा येते. ओके. स्वीटी, हे जुनं आहे का? कोणतं? हे शर्ट जुनं आहे का तुझं? अरे कोणाचं शर्ट? जुनं विजन आहे ना? म्यूट ठेवा, म्यूट ठेव. ठीक आहे. ओके, आता हे जमेल. 4,00,000 आहे, मग सेम कॅल्क्युलेशन आहे. जर 4,00,000 असेल तर काय होणार? पहिल्या कॅल्क्युलेट करा. तुमच्याकडे जर असेल, तुम्हाला एक्सेल शीट देणार आहे प्रॅक्टिससाठी मी. ओके, पण तुम्हाला इथं मॅन्युअली पण जमलं पाहिजे. 4,00,000 बुक प्रॉफिट असेल तर पहिल्या 3,00,000ला 90% किंवा 1,50,000 विच एव्हर इज हायर 2,70,000 आणि वरच्या 1,00,000 वरती 60%. मग अशी सेम काढलं होतं. 10,00,000 असेल तर काय होणार? कॅल्क्युलेट करा. जर 10,00,000 असेल, पहिलं 3,00,000 घ्यायचे आणि नंतर राहिलेले किती? 7,00,000 घ्यायचे. पहिल्या 3,00,000ला काय बघितलं आपण? एकतर 90% किंवा 1,50,000. सॉरी, 1,50,000 विच एव्हर इज हायर काढायचे 90%. 3,00,000चे 90%. 2,07,000. हा, मग 1,50,000पेक्षा जास्त आहे म्हणून मी हे घेतलं पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसरे जे राहिलेले 7,00,000 आहेत त्याच्यावरती 60% डायरेक्टली घ्या म्हटले. 60% किती होतात? 4,20,000. 4,20,000. करा प्लस मायनस. 690. म्हणजेच तुम्ही पूर्ण सॅलरी वाटू कितीही वाटू शकता का आपल्या मनानं? नाही. आपल्या मनानं सॅलरी नाही वाटू शकत इथं. ठीक आहे, तुम्ही स्टाफला वाटू शकता, काही इश्यू नाही, पण पार्टनर्सला सॅलरी देता येत जास्त नाही. पण एखाद्या वेळी समजा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये सॅलरी जास्त दिला असाल तर काय करणार? वर्ष चालू असताना जर लिमिटपेक्षा जास्त सॅलरी दिसत असेल तर वर्षाच्या एंडला आपण त्यांना ऍज अ लोन मध्ये कन्वर्ट करू शकतो. काय? यांना पार्टनर्सला लोन दिलेला आहे. ठीक आहे, कारण डिसअलाव केलं तर इन्कम मध्ये ऍड होणार. जास्त जर सॅलरी दिला तुम्ही लिमिटपेक्षा तर ते ऍडव्हान्स दिला, लोन दिला म्हणून दाखवू शकता. ठीक आहे, पार्टनर्सला. हा, आता इंटरेस्ट. सो पार्टनर्स जेव्हा पार्टनरशिप फर्म चालू करतात तेव्हा त्याच्यामध्ये काही पैसा इन्व्हेस्ट करतात, बरोबर, आणि दरवर्षी तो वाढत जातो. जसा बिझनेस वाढत जातो, जसं प्रॉफिट होतं तसं त्यांचं कॅपिटल देखील वाढत जातं. ठीक आहे, जसं तुम्ही जर बघायला गेला इथं एक बॅलन्स शीट दाखवतो तुम्हाला. पुढे देखील आपण बघणार आहोत जेव्हा पार्टनरशिप फर्मचं हे करणार आहे आपण. रिटर्न फाईल करताना आपण ते डिटेलमध्ये बघणार, सो डोंट वरी. ठीक आहे, सो एक दाखवतो तुम्हाला की जे कॅपिटल असतं. ठीक आहे, जे कॅपिटल असतं, जसं की इथं तुम्ही जर बॅलन्स शीट मध्ये आला तर तुम्हाला जे कॅपिटल दिसतं पार्टनर्सचं. ठीक आहे, जसं की बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असतं. मग हे ज्यांचं जे जसं की समजा हे पार्टनर आहेत 2, ठीक आहे, फर्म मध्ये, मग त्यांचं जे काही कॅपिटल असतं, ओपनिंग कॅपिटल घेऊ शकता तुम्ही मागच्या वर्षीचं क्लोजिंग. ठीक आहे, मग त्या कॅपिटल वरती तुम्हाला इंटरेस्ट देता येतो. ओके, हा, जे कॅपिटल असतं
जे ओपनिंग कॅपिटल असतं त्या वर्षी तुम्ही जे काही असेल त्याचा इंटरेस्ट त्याच्यावरती तुम्ही इंटरेस्ट देता येतो तुम्हाला. ठीक आहे, हे यांचं भांडवल आहे पार्टनरशिप फर्म मध्ये एवढं. ठीक आहे. सो हे जे कॅपिटल आहे त्यांचं, तर त्याच्यावरती त्यांना इंटरेस्ट देखील देता येतो. जसं तुम्ही सॅलरी देता कॅल्क्युलेशन करून, तसंच त्यांच्या कॅपिटलवरती, जसं की एक दुसरं पण डीड दाखवतो तुम्हाला. मगाशी डीड ओपन केला होता, एकच मिनिट. समजा नवीन एखादी पार्टनरशिप फर्म आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला नेहमी बघा की किती रुपये ह्याच्यामध्ये आणलेत बिझनेसमध्ये ते दिलेलं असतं, बरोबर. एक मिनिट. त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन इथं असतं. इथं पार्टनरशिप पूर्ण बनवली नसेल डीड माझ्या मते. इथं आहे का, हे बघा. हा हा, म्हणजे याने 50,000 आणलेत आणि ते 50,000 काय केलेत, तिघांमध्ये डिवाइड करून ते 50,000 कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे भांडवल असतं, मग हे भांडवल दरवर्षी वाढत जाणार, जसं कॅपिटल चेंज होत जाणार, प्रॉफिट बिझनेसमध्ये होईल तसं. ठीक आहे. मग हे जे कॅपिटल असतं तुमच्या फर्ममध्ये, तर त्या कॅपिटलमध्ये प्रत्येक पार्टनरचं जेवढं कॅपिटल आहे त्याच्यावरती इंटरेस्ट देता येतो, म्हणजेच व्याज देता येतं पार्टनरला. ठीक आहे. सो इंटरेस्ट किती देता येतं मॅक्झिमम? 12%. मॅक्स जे आहे हे 12% इंटरेस्ट देता येतं तुम्हाला पार्टनरला. मग मला सांगा, हे इंटरेस्ट देखील पार्टनरशिप फर्मचा खर्च आहे का? हो. जर मी पार्टनरला इंटरेस्ट देतोय त्याच्या भांडवल जे गुंतवलंय त्याच्यावरती, तर हा पार्टनरशिप फर्मचा खर्च झाला की इन्कम झाला? खर्च झाला इन्कम कोणाचं झालं? पार्टनरचं. बरोबर ना, पार्टनरचं इन्कम झालं. मी जर सॅलरी देतोय पार्टनरशिप फर्म मधून, तर पार्टनरचं इन्कम झालं, म्हणजे त्याचा पार्टनरचं इन्कम झालं, पार्टनरला सॅलरीवरती टॅक्स बसणार, पण माझ्या फर्मसाठी तो खर्च झालाय. ठीक आहे. हा, फर्मसाठी तो खर्च झाला. सो इंटरेस्ट देखील देता येतं कॅपिटलवरती, मॅक्झिमम 12%, त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाही. नाही. ठीक आहे. हा, सेम आहे. या दोन गोष्टी समजल्यात का? येस. दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बाकी सेम. जसं बिझनेसचं तुम्ही खर्च, बाकीचे खर्च जे ऍक्च्युअल आहे ते दाखवता सेम आहे. फक्त या दोन कॅल्क्युलेशन लक्षात ठेवावं लागतात की ह्या लिमिटपेक्षा त्यांना इंटरेस्ट भेटता कामा नये आणि ह्या लिमिटपेक्षा त्यांना सॅलरी भेटता तुला कामा. कोण नाही खरे पटपट बोलायला? ठीक आहे. सो आपण जेव्हा ते डिटेलमध्ये बघणार आहोत रिटर्न भरताना, तेव्हा आपण डायरेक्टली ऍक्च्युअल डाटा घेऊन ते बॅलन्स शीट वगैरे सगळं व्यवस्थित समजून घेणार आहोत. ऑडिट ते लिहिलेलं आहे इथं, बेसिकली हे लक्षात घ्या. इथं आहे 44 AD असं समजून घ्या, आणि इथं अदर दॅन 44 AD. आता नॉर्मली तुम्ही म्हणाल सर पार्टनरशिप फर्मसाठी हे कधी लागू होईल, ऑडिट कधी लागू होईल? जर समजा ही स्कीम घेत नसेल पार्टनरशिप फर्म ITR 4 वाली, तर लिमिट आहे त्यांचं 1 करोड रुपये. किती? 1 करोडच्या नंतर त्यांना जे आहे ऑडिट बेसिकली करावं लागेल, जर ही स्कीम घेत नसेल तर. कारण ही स्कीमला लिमिट तुमचं जे वाढलेलं आहे हे 2 करोड, आणि काय बघितलं होतं आपण, वाढलेलं लिमिट किती आहे? 3 करोड 44 AD साठी. ठीक आहे. ओके. इथं कंपल्सरी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करावे लागतात जर तुम्ही 44 AD वगैरे स्कीम घेत नसाल तर. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यात थोडंसं इंटरेस्टिंग आहे. पार्टनरला जी तुम्ही सॅलरी देता, ठीक आहे, पार्टनरला जी तुम्ही सॅलरी देता, तर ही इन्कम जे आहे, सॅलरी इन्कम, हे कुठल्या हेडमध्ये जाणार पार्टनरचा ITR भरताना? जेव्हा पार्टनरला तुम्ही सॅलरी देता, ठीक आहे, सॅलरी किंवा बाकीचं जे काही इन्कम वगैरे, इंटरेस्ट वगैरे देता किंवा कमिशन देता, हे बेसिकली त्यांच्या PGBP या हेडमध्ये जाणार, बिझनेस हेडमध्ये. जेव्हा पार्टनरचा ITR तुम्ही भरणार, इंडिव्हिज्युअल ITR, तेव्हा ते जे सॅलरी आहे किंवा जे व्याज भेटलंय पार्टनरशिप फर्म कडून, हे बिझनेस इन्कम मध्ये जातं, ते सॅलरी किंवा अदर इन्कम मध्ये जात नाही. ठीक आहे. राईट. हे पण माहिती असू द्या. ITR भरताना सांगेन मी तुम्हाला की फर्मचा कसा भरायचा असतो आणि त्यांच्या पार्टनरचा कुठं दाखवायचं असतं इन्कम वगैरे. ठीक आहे.
आणि बेसिकली असं समजा तुम्ही की जे प्रॉफिट आपण पार्टनरशिप फर्म मध्ये जे प्रॉफिट दाखवतो, ठीक आहे. आता जसं समजा हे जर बॅलन्स शीट मी तुम्हाला दाखवली, जी मी तर क्लोज केलंय का, हा, ही बॅलन्स शीट तुम्हाला दाखवतो. तर या बॅलन्स शीट मध्ये जसं तुम्हाला प्रॉफिट दाखवलं इथं, तर हे प्रॉफिट काय होतं, हे प्रॉफिटवरती टॅक्स भरला जातो पार्टनरशिप फर्म कडून, ठीक आहे. बघा, ही नॉर्मल बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, इथं सेल आहे, हे सगळे खर्च आहेत, क्लोजिंग स्टॉक आहे, हे तुम्ही टॅलीमधून अकाउंटिंग करून केलेलं असाल किंवा एक्सेलमध्ये केलेलं असाल, ठीक आहे. हे रेम्युनरेशन टू पार्टनर्स दिलेलं आहे, हे कॅल्क्युलेशन करूनच दिलेलं आहे, म्हणजे हे बुक प्रॉफिट काढलेलं आहे पहिला. मी याचे एक्झाम्पल देईन तुम्हाला एक्सेलमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी. रिटर्न भरताना आपण ऍक्च्युअल करणार आहोत की हे कॅल्क्युलेशन कसं होतं, ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं असाल तर पहिले इथं बुक प्रॉफिट काढलं जातं. मग बुक प्रॉफिट आपण काय बघितलंय की नेट प्रॉफिट जे तुम्ही काढलाय त्याच्यातून काय मायनस करायचे, जे पार्टनर्सला सॅलरी आणि इंटरेस्ट वगैरे दिले ते मायनस करायचे, ठीक आहे. मग जर 6,31,000 मधून हे जर मायनस केलं, सॉरी, मायनस नाही, प्लस करावं लागेल ते, ठीक आहे. बुक प्रॉफिट काढायचं ना आपल्याला, राईट. प्रॉफिट बिफोर सॅलरी, म्हणजे प्रॉफिट बिफोर सॅलरी किती होतं, 6,31,000 हे नंतर आलंय, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल, काय काय ऍड करावं लागेल, जे सॅलरी दिलाय ते मायनस केलेलं ऍड करावं लागणार. जसं मी ह्याच्यातून ऍड केलं हे, प्लस इंटरेस्ट दिलाय तो. सो माझं बुक प्रॉफिट किती आलं बघा, 18,91,000 आलं. या 18,91,000 वरती तुमची सॅलरी वगैरे कॅल्क्युलेट होते, ठीक आहे. सो मला सांगा, 18,91,000 वरती सॅलरी किती कॅल्क्युलेट होईल हो? सॅलरी किती कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे 18,91,000 वरती? 18,91,000 वरती सॅलरी कॅल्क्युलेट करा. पहिल्या 3 लाखाला 90% डायरेक्ट 270 घ्या. हा, बॅलन्सला 60% घ्या. येस, एक्झॅक्टली. 18,91,000ला सॅलरी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. जर 18,91,000 बुक प्रॉफिट येत असेल, सिंपल आहे, पहिल्या 3 लाखाचे 90% घ्या, ठीक आहे. आणि राहिलेले किती राहतात आता त्याच्यामध्ये, 15,91 राहतात का? हम्म 9,54,600. तो 12,24,600 जे आहे हे तुम्हाला देता येते इथं, ठीक आहे. मॅक्झिमम मॅक्झिमम तेवढी देता येते. मग मला सांगा, मॅक्झिमम एवढी देता येते, मग ह्याच्यापेक्षा कमी देऊ शकतो का बी? मॅक्झिमम एवढी देता येते, मग मला ह्याच्यापेक्षा कमी देता येते, पण ह्याच्यापेक्षा जास्त देता येत नाही, ठीक आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा कमी देऊ शकता तुम्ही, याच्यामध्ये 2 लाख देऊ शकता, 3 लाख देऊ शकता, 5 लाख देऊ शकता, पण याच्यापेक्षा जास्त जाता कामा नये. ओके. हा, बाकी इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ITR चे फॉर्म कुठले जाणार, ठीक आहे. आपण बघितलंय, जर 44AD ADA 44AE जर घेतलं तर ITR 4 जाणार, ठीक आहे. कुठला जाणार, ITR 4 जाणार, राईट. आणि जर ही स्कीम तुम्ही घेत नसाल तर ITR फॉर्म, जो रेग्युलर ITR फॉर्म आहे पार्टनरशिप फॉर्मसाठी, तो कुठला आहे, ITR 5, ठीक आहे. ITRचा कुठला फॉर्म भरला जातो, ITR 5, हे समजून घ्या, ITR 5 भरला जातो, ठीक आहे. थोडस एक्सेलचे काही हे आहेत प्रॅक्टिससाठी, फक्त हे आता बेसिक कन्सेप्ट आहेत, कारण रिटर्न आपण ह्याच्यामध्ये बघत नाही आहोत. रिटर्न आपण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये बनवायला घेईन किंवा भरायला घेईन तेव्हा आपण बघणार, तेव्हा डिटेलमध्ये समजेल तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं वगैरे, ठीक आहे. आणि तो डाटा कसा टाकायचा ITR भरताना, ठीक आहे. आता पार्टनर्सचं बघा, आपण काय बघितलं होतं, पार्टनर्स जे आहेत हे इंडिव्हिज्युअल आहेत, मग त्यांना कुठला फॉर्म जाणार, येस, पार्टनर्सला कुठला फॉर्म जाणार,
सो बेसिकली लक्षात घ्या, पार्टनर्सला जो फॉर्म जातो हा तुमचा ITR 4 जात नाही. ठीक आहे. नाही पार्टनरशिप फॉर्मसाठी गायत्री मॅडम ITR 5 जाणार. आता इंडिव्हिज्युअलचं बघतोय मी. इंडिव्हिज्युअलला ITR 1, 2, 3, 4 याच्यापैकी 4 पैकी कुठला तरी ITR लागू होतो. ITR 5 हा पार्टनरशिप फर्मसाठी आहे, पार्टनरशिप फर्मसाठी. सो इथं पार्टनर्सला जर बघायला गेला तर तुम्हाला ITR 3 लागू होणार, कारण इथं जर सॅलरी वगैरे इंटरेस्ट वगैरे दिला, प्रॉफिट डिस्ट्रीब्युट करावं लागतं तर PGBP मध्येच येतं ते. ठीक आहे. सो माझ्यामध्ये ITR 3 लागायला पाहिजे. ITR 2 पण ऍक्च्युअल मध्ये आमच्या सॉफ्टवेअरमध्ये पण ऑटो सिलेक्ट होत नाही. सो ITR 3 भरला जातो. ITR 3 भरण्यात ह्याच्यामध्ये फायदा काय आहे की त्या पार्टनरचा अजून काही सेपरेट बिझनेस नसेल तर तुम्हाला बॅलन्स शीट टाकायची गरज नाहीये या ITR 3 मध्ये. ठीक आहे. ते पुढे दाखवेन मी तुम्हाला. जोश ना मॅडम, PGBP इन्कम येणार ना, पार्टनरला जी सॅलरी भेटते ती PGBP इन्कम मानलं जातं, किंवा जे इंटरेस्ट देता तुम्ही पार्टनरला फर्म मधून, फक्त पार्टनरशिप फर्म मधून जे भेटतं ना ते PGBP इन्कम मानलं जातं. ते जर पार्टनर असतील एखाद्या फर्मचे, तिथून त्यांना सॅलरी भेटत असेल, ते बिझनेस इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे ITR 3 जाईल. काहीच दिलं नसेल तर ITR 2 जाईल. ठीक आहे. सो ITR 3 पण भरू शकता, काही इश्यू नाहीये त्याचा. सो थोडीशी प्रॅक्टिससाठी एक एक्सेल फाईल आहे, आणि ही जर प्रॅक्टिस केला तर मेजॉरिटी तुम्हाला या कन्सेप्ट सगळ्या व्यवस्थित समजून जातील. कुणाला काही डाऊट आहे का त्याच्यामध्ये? हे अजून डाऊट क्लिअर होतील एक्सेल शीट मध्ये. हा बोला. लास्टचा पॉईंट नाही समजला. हे बघा, पार्टनरला ITR 5, पार्टनरशिप फर्मला आपण बघितलंय, एक तर त्याचं 44AD वगैरे असेल तर ITR 4 भरणार आपण, आणि जर ITR 44AD वगैरे नाही घेतला पार्टनरशिप फर्मनं तर ITR 5 जाणार. मग ते रेग्युलर असेल किंवा ते ऑडिटमध्ये असेल तरी ITR 5 जातो. आता त्याचे जे पार्टनर्स असतात त्याचा ITR कोणत्या फॉर्म मध्ये भरणार? एक तर PGBP इन्कम असणार, सॅलरी वगैरे भेटलं तर, बरोबर, सॅलरी इंटरेस्ट वगैरे भेटला तर ते त्याच्यासाठी PGBP इन्कम ठरतं. PGBP म्हणजेच प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन, आपला हेड आहे. ठीक आहे, बिझनेस हेड. ते बिझनेस इन्कम मानलं जाणार आणि ITR 3 भरला जातो. मात्र त्याचं समजा काहीच नाही भेटलं, त्याला सॅलरी वगैरे काहीच नसेल, इंटरेस्ट काहीच नसेल वगैरे, ठीक आहे. सो असं होत नाही मोस्टली, कारण आपल्याला प्रॉफिट तरी डिस्ट्रीब्युट करावं लागतं. सो आता समजून चला की ITR 3 भरावा लागतो आपल्याला जर पार्टनरला इंटरेस्ट, सॅलरी किंवा प्रॉफिट वगैरे भेटला असेल तर. ओके. सो ITR 3 भरायचा. ITR 3 मध्ये फक्त हीच एक अशी केस आहे, जर बाकी काही पार्टनरचा वेगळा बिझनेस नसेल पार्टनरशिप फर्म सोडून, तर त्याला ITR 3 भरताना बॅलन्स शीट टाकायची गरज नाही पडत. ठीक आहे. डायरेक्टली पार्टनरशिप फर्म कडून किती सॅलरी भेटले, किती इंटरेस्ट भेटलाय, किती प्रॉफिट भेटले एवढंच टाकावं लागतं, आणि त्याचे बाकीचे जे डिडक्शन असतात, हे डिटेल्स असतात ते टाकावे लागतात. सो मला सांगा की हा पार्टनरचं फक्त हेच पार्टनरशिप फर्म कडूनच सॅलरी वगैरे असेल का? त्याचं इंडिव्हिज्युअल पण असू शकतं ना, जसं की त्याचं इंडिव्हिज्युअल सॅलरी कुठून तरी भेटत असेल दुसरी फर्म कंपनीतून, त्याचं हाऊस इन्कम असू शकतं, त्याचं कॅपिटल गेन असू शकतं, मग ते पण बघावं लागतं आपल्याला. ठीक आहे. पार्टनरशिप फर्म कडून जे सॅलरी वगैरे भेटतं ते PGBP असतं. ठीक आहे. म्हणजे इथं काय म्हटलंय ते सांगितलंय, तुमचं PGBP जर हेड असेल तर ITR 3 जाणार. ओके. सो ITR 3 भरावा लागेल तुम्हाला. ITR 4 नाही भरू शकणार तुम्ही. ITR 4 नाही भरू शकणार तुम्ही जर पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर हे असेल तर. ठीक आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर आपण 44AD भरूया का? नाही भरू शकत, जर त्याला पार्टनरशिप फर्म कडून सॅलरी वगैरे भेटली असेल. ठीक आहे. हा, दुसरा सेपरेट बिझनेस असेल तर प्रॉपर बॅलन्स शीट टाकावे लागणार त्यांची ITR 3 भरताना. तर ठीक आहे, ते प्रॅक्टिकल करताना हळूहळू समजेल तुम्हाला. तिथं काय म्हटलंय बघा, सपोज माय पार्टनरशिप फर्म नेम इज दिस, इट हॅज 3 पार्टनर्स. किती ITR जाणार याच्यामध्ये? 4 ITR जाणार. ठीक आहे, हे समजले तुम्हाला. ठीक आहे. आता ITR फॉर्म बघा. इथं काय म्हटलंय बघा की आता हे बघतोय आपण पार्टनरशिप फर्मसाठी. आता पार्टनरशिप फर्मसाठी हा रूल वाचा. आपण पार्टनरशिप फर्मसाठी काय बघितले? 2 ITR बघितलेत. एक तर ITR 4. ITR 4 कधी जाणार? जर 44AD AE वगैरे घेत असेल तर, किंवा ITR 5 जाणार जर 44AD घेत नसेल तर जाणार ITR 5. ठीक आहे. सो 4 आणि 5 मध्ये तुम्हाला हे डिस्ट्रीब्युट करावं. सो आपण 44AD चा रूल बघताना काय बघितलंय? 44AD चा जर रूल लागू होत असेल तर ITR 4 जातो.
जेव्हा ऑडिट वगैरे नसतं किंवा तुम्ही ही स्कीम घेत असाल 44 ADE जर लागू होत असेल तर सांगतोय तुम्हाला, अदरवाईज ITR 5 जाणार. जसं की इथं बघा PGBP पार्टनरशिप फर्मच्या इन्कम मध्ये कॅपिटल गेन जर ऍड झालं तर इथं ITR 5 जातो. ठीक आहे. तसंच PGBP इन्कम आहे, म्हणजे असं समजून झाला की जिथं 44 ED लागू होत नाही तिथं ITR 5 जाणार पार्टनरशिप फर्मसाठी. ऑडिटच्या केसमध्ये किंवा बाकीच्या केसमध्ये जिथं 44 ED घेतला जात नाही तिथं सगळ्या इन्कम असेल तरी ITR 5 सिलेक्ट करा. इथं तुम्हाला ITR 1, 2, 3 दिसतोय का पार्टनरशिप फर्मसाठी? नाही दिसत, कारण ITR 3 लागूच होत नाही पार्टनरशिप फर्मला. एक छोटी पार्टनरशिप असेल ती जर 44 ED घेत असेल तर ITR 4 भरणार, अदरवाईज ITR 5 भरणार. ठीक आहे. मात्र तुमचं जे प्रोप्रायटरशिप होतं त्याच्यामध्ये आपण बघितलंय की 44 ED ला 4 आणि बाकीच्या केसमध्ये 3 भरतो आपण. इथं कन्फ्युज नका होऊ, मी तिकडे येईन नंतर फॉर्मकडे. ठीक, फॉर्मसाठी आपण सेपरेट सेशन ठेवू, त्यावेळी डिटेलमध्ये बघू. इथं कन्फ्युज नका होऊ, कारण अजून ITR भरायला आपण चालू नाही केले. ठीक आहे. आता हे तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करता येईल का पार्टनरशिप फर्मचा? मी तुम्हाला एक दोन उदाहरण सोडून दाखवेन इथं, बाकी तुम्ही इथं प्रॅक्टिस करायची आहे. हा, पहिलं म्हटलंय PGBP इन्कम आहे 1 लाख रुपये. तर 1 लाख रुपये वरती टॅक्स किती लागणार पार्टनरशिप फर्मसाठी? फक्त एवढंच लक्षात घ्या की जर पार्टनरशिप फर्मचं जे इन्कम आहे 1 करोडपेक्षा जास्त असेल तर 12% मात्र सरचार्ज लागतो. ठीक आहे. हे आपण ह्या उदाहरणात बघू आपण. ठीक आहे. सो ते म्हणून इथे सरचार्जचा ऑप्शन ठेवलाय. हा सरचार्ज तेव्हाच लागणार जर हे इन्कम 1 करोडपेक्षा जास्त असेल तर. सो पहिल्या केसमध्ये प्रॉफिट किती, टॅक्स किती आलाय? 30% टॅक्स लावू मी सरळ. सरचार्ज लागणार का? नाही, सरचार्ज 1 करोडच्या पुढे लागतो, 1 करोड इन्कम असेल तर. सो माझा टॅक्स किती आलाय? 31,200. सगळ्यांचा तेवढा आलाय का? बरोबर आहे. ओके. जर पार्टनरशिप फर्मचं इन्कम जे आहे PGBP इन्कम म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर नेट प्रॉफिट जे आहे 2 लाख असेल तर टॅक्स किती लागणार? 60,000. बरोबर. 60,000 वरती परत 4% एज्युकेशन सेल लागणार. हे समजतंय का? बघा हे कसं येतं कॅल्क्युलेशन. हे एक्सेल शीट तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला हे प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. हा, 4 लाख जर इन्कम असेल पार्टनरशिप फर्मचं तर 4 लाखावरती 30% टॅक्स लागणार, राईट, आणि 4% एज्युकेशन सेल लागणार. या टॅक्स वरती एज्युकेशन सेल 4% लागणार. आता 50 लाख ठीक आहे, तुम्ही काढू शकता. आता 2 करोड आहे, मग 2 करोडच्या केसमध्ये आपण काय बघितलंय? टॅक्स तर 30% लागणार. ठीक आहे, टॅक्स तर 30% लागणार. मात्र इथं काय होणार बघा, इथं 2 करोड आहे म्हणजे 1 करोडच्या पुढं असल्यामुळे इथं काय होतं, जो काही टॅक्स येतो त्याच्या 12% सरचार्ज लागतं. एवढं इन्कम असेल म्हणजे लय मोठी फर्म असेल तर होईल, अदरवाईज आपल्याकडे छोट्या फर्म असतील तिकडे येणारच नाही. ठीक आहे. लॉस असेल तर टॅक्स किती येणार सांगा? 30,000 लॉस आहे, टॅक्स किती येणार? हो, 4% सगळ्याला सेल लागू होतो, कोणीही असू दे. जर माझा लॉस आहे 30,000 रुपये तर टॅक्स किती येणार? टॅक्स 0 येणार ना. लॉस होते टॅक्स कॅल्क्युलेट होणार, टॅक्स 0 येणार. ठीक आहे. आता हे 44 ADचं आहे. 44 AD मध्ये आपण बघितलंय की समजा इथं सांगितलंय की पार्टनरशिप फर्मचा 35 लाख रुपये टर्नओव्हर आहे. काय होतं, ठीक आहे, 35 लाख टर्नओव्हर आहे आणि हे सगळं सांगितलंय की ऑल टर्नओव्हर इज इन कॅश. मग पार्टनरशिप फर्मसाठी 44 ED घेता येतो का? हो, घेता येतो. ठीक आहे. मग 35 लाख कॅश मध्ये टर्नओव्हर सांगितलाय. कॅश मध्ये असेल तर प्रॉफिट किती डिक्लेअर करतो आपण? कॅश मध्ये टर्नओव्हर असतो जेव्हा 44 AD मध्ये, तेव्हा मिनिमम प्रॉफिट जे आहे ते 8% डिक्लेअर केलं जातं.
ठीक आहे. सो आपल्याला एवढं जे आहे एवढं प्रॉफिट डिक्लेअर करावं लागेल. मग मला सांगा, हे 2,80,000 कुठल्या हेडमध्ये येणार? सॅलरीमध्ये येणार, हाऊस प्रॉपर्टी येणार, पीजीबीपी येणार, की अदर सोर्सेस येणार? कॅपिटल गेन नाही दिले तर ठीक आहे. हे 2,80,000 जे प्रॉफिट काढलं आहे ते कुठे येणार? पीजीबीपी मध्ये येतं ना. बिझनेस इन्कम आहे ते पार्टनरशिप फर्मचं, बरोबर. येस, पीजीबीपी. मग 2,80,000 मधून एटीसी, LIC, मेडिकल पॉलिसी वगैरे काय मायनस होतं का इथं पार्टनरशिप फर्मसाठी? नाही, अलाउडच नाही ना. हे काय अलाउडच नसतं तिथं. नो डिडक्शन. ठीक आहे, नो डिडक्शन, डिडक्शन नाही भेटणार. 2,80,000 वरती सरळ टॅक्स काढायचा 30%. 84,000 येणार, सरचार्ज नाही येणार कारण 1 करोडच्या पुढे इन्कम नाही आहे. आता जे काही टॅक्स हे आलाय, तुमचा टॅक्स आलाय 84,000, त्याच्यावरती 4% एज्युकेशन सेज लावा. जो आलाय तुमचा, तो आलाय तुमचा टॅक्स. ठीक आहे. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. मी इथं चेंज करून देतोय. तुमचा समजा टर्नओव्हर आहे 58 लाख. ठीक आहे. सो हे 58 लाखांना तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे तुम्हाला जमेल का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. येस, जमेल. ओके, ग्रेट. सो कॅल्क्युलेशन करा. ही प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कुठेही जरी गेला तरी तुम्हाला हेच कॅल्क्युलेशन करावं लागणार. आता आपण मागच्या सेशनमध्ये एकदा बघितलं होतं की जर जीएसटी असेल समोरच्याकडे तर आपण टर्नओव्हर कॅल्क्युलेट करताना काय करतो की बिफोर जीएसटी पण घेतो. पण ह्याच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे. म्हणजे बरेचसे प्रोफेशनल जे आहे आज, काही जण बिफोर जीएसटी घेतात, काही जण इन्क्लुडिंग जीएसटी टर्नओव्हर मध्ये घेतात. सो बेसिकली 44AD जर आपण घेत असेल तर तुम्ही काय करा, सेफर साईड जीएसटी इन्क्लूड करूनच टर्नओव्हर घ्या. ठीक आहे. हे फक्त 44AD साठी सांगतोय. नॉर्मलच्या केसमध्ये तुम्ही रेग्युलर वापरलं तरी चालेल मेथड. ठीक आहे. जसं की इथं काय म्हटलंय बघा की जीएसटीचा जो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 8 लाख रुपये आहे. ठीक आहे. मग आता जीएसटी रेट जो आहे तो 5% आहे. म्हणजेच मी जर ह्याचं 5% कॅल्क्युलेट केले 8 लाखावरती तर 40,000 येतो. आणि इन्क्लुडिंग जीएसटी मध्ये टोटल जो टर्नओव्हर आहे तो 8,40,000 आहे. सो ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की बऱ्याच ठिकाणी काय सांगितलंय की तुम्ही जीएसटी इन्क्लूड करूनच 44AD मध्ये टर्नओव्हर घ्या, म्हणजे त्याला ग्रॉस रिसीट वगैरे म्हणतात. ठीक आहे. सो सेफर साईड तुम्ही पण जीएसटी पकडून जरी घेतला टर्नओव्हर तरी चालेल. ठीक आहे. तेच करायचं आपल्याला. सो इथं काय म्हटलंय की 8,40,000 जे आहेत माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेत. ठीक आहे. 8,40,000 त्याच्यामध्ये 1,20,000 हे चेकनं आलेत पैसे. ठीक आहे. 1,20,000 चेकनं पैसे आलेत हे वाले. आणि बाकीचे जे आहेत माझे कॅशमध्ये आलेत. म्हणजे कॅशमध्ये तुमचे 7,20,000 आलेत आणि चेकमध्ये जे आले चेकनं ते आलेत 1,20,000. म्हणजे 8 लाख किती झाले? 8,40,000. मला सांगा कॅशचा की मिनिमम प्रॉफिट किती डिक्लेअर करावं लागेल? 8% की 6%? आता ही 44AD स्कीम आहे. 8% डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे. आणि बँकमध्ये जे पैसे आले त्याचे मिनिमम 6% डिक्लेअर करावे लागतील. म्हणजे असंच 8 आणि 6 बघायला गेलं तर 14% होणार. हे 64,000 रुपये आलेत. आता ही पार्टनरशिप फर्म आहे, लक्षात घ्या. आणि पार्टनरशिप फर्म मध्ये आपण काय बघितलंय? पार्टनरशिप फर्म मध्ये काय बघितलंय की जे काही प्रॉफिट येईल त्याच्यावरती 30% टॅक्स लागणार तुम्हाला. ओके. ही जर प्रोप्रायटरशिप असती तर टॅक्स किती आला असता सांगा? 64,000 वरती 0 टॅक्स आला असता. ही जर प्रोप्रायटरशिप असती तर टॅक्स 0 आला असता तुमचा. पण आता 0 नाही येणार. आता 30% टॅक्स लागणार कारण स्टेट अवे पार्टनरशिप फर्मसाठी 30% टॅक्स लागतो. ठीक आहे. हा 19. हा त्याच्यावरती सेज 4%. एज्युकेशन सेज सगळीकडे लावायचा. ठीक आहे. तर तुमच्यासाठी या होमवर्कमध्ये इथं मी टर्नओव्हर करतो तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 14 लाख. नाही, इथं करतो चेकनं जे पैसे आलेत ते आलेत 5,40,000. ठीक आहे. सो तुम्हाला इथे हिंट देतो मी.
ठीक आहे. 1470 आले. 1470 मधले तुम्हाला जे आहेत हे बघा, हे आले 1470 इथं. त्याच्यातले चेक ना आले तुमच्याकडं 5,40,000. तो कॅश मध्ये आले 9,30,000. तुम्ही नंतर टॅक्स कॅल्क्युलेट करा. मी हे कॅल्क्युलेशन करून दिले तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट करता येईल का? आता मला कोणी सांगू शकेल लगेच? 1,06,800 वरती टॅक्स किती येईल? येस, पार्टनरशिप फर्मसाठी 1,06,800 वरती टॅक्स जो येणार तो येणार तुमचा एज्युकेशन सेस जोडून येणार 33,321. ठीक आहे. 4% सेस लावायचा कंपल्सरी लागतो. ठीक आहे. सो हे पण प्रॅक्टिस करा. 44 ईडीचं हे दिलंय तुम्हाला. आता सॅलरी डिडक्शन हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. आता याच्यामध्ये केस दिलेले आहेत. काय दिलेलं आहे की तुमचं टर्नओव्हर एवढा आहे, तुमचे खर्च तुम्ही एवढे मायनस केलेत. ठीक आहे. प्रॉफिट बिफोर सॅलरी हे कसं काढलं? हे असं काढलं. एक मिनिट. हा, हे प्लस मायनस केले. ठीक आहे. प्रॉफिट बिफोर सॅलरी प्लस मायनस केले हे वाला. जसं की पहिली केस घ्या तुम्ही. हे पहिल्या केसमध्ये काय केलंय? सेल आलाय तुमचा, खर्च आलेत. मग सेल मधून खर्च मायनस करा. ठीक आहे. हे झालं तुमचं 2,00,000. आता मॅक्झिमम सॅलरी 2,00,000वरती किती भेटू शकते सांगा मला? ऍक्च्युअल सॅलरी एवढी दिलेली आहे, ऑलरेडी दिलेली आहे. आपण पार्टनरला ऑलरेडी पे केलंय. एवढी सॅलरी आपण ऑलरेडी पे केलेली आहे पार्टनरला. पण आपल्याला अलाउड किती आहे मॅक्झिमम सॅलरी? सांगा 2,00,000 वरती किती सॅलरी देऊ शकतो मी? येस, प्रॉफिट बिफोर सॅलरी जे आहे हे 2,00,000 आलंय. 2,00,000 वरती किती सॅलरी देऊ शकतो? 1,80,000 देऊ शकतो की 1,50,000 देऊया? आपण काय करायचे? मॅक्झिमम घेऊया ना. ठीक आहे. मॅक्झिमम मॅक्झिमम विचारलंय. ओके. सो सॅलरी डिडक्शन अलाउड जे आहे आपण काय करणार? आपल्याला इथं 2,00,000 आपण वाटलंय. सो आपण एक्स्ट्रा किती वाटलेत? 20,000 रुपये एक्स्ट्रा वाटलेले आहेत. ठीक आहे. सो 20,000 वरती या टॅक्स लागणार आपल्याला. कारण आपल्याला अलाउड किती आहे? आपलं प्रॉफिट आलं होतं 2,00,000. ओके. आपण सॅलरी देखील 2,00,000 वाटली होती. पण आपल्याला 2,00,000 अलाउड नाही. आपल्याला मॅक्झिमम 1,80,000 अलाउड आहे. म्हणजे प्रॉफिट जे 20,000 आलंय त्याच्यावरती 30% टॅक्स भरावा लागणार. ओके. सेकंड केसमध्ये काय आहे बघा. हे आलंय तुमचं प्रॉफिट बिफोर सॅलरी 3,00,000 रुपये. मग 3,00,000 वरती मॅक्झिमम सॅलरी किती देता येईल? बाकीचं पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायची. ठीक आहे. पुढे जाऊन म्हणजे तुम्हाला सीट भेटेल, तुम्ही प्रॅक्टिस करायची. येस, सिंपल आहे. मॅक्झिमम सॅलरी किती आहे? 90%. 2,70 अलाउड आहे. आपण 2,80 केलेत. सो आपल्याला ते अलाउड नाहीये. ओके. सो आपल्याला जे डिफरन्स आहे 3,00,000 मधून 2,70 मायनस केले या प्रॉफिट मधून, अलाउड सॅलरी जी आहे ती मायनस केली तर 30,000 वरती तुम्हाला टॅक्स भरावा लागणार. किती टक्क्याने? 30%. ठीक आहे. ओके. हे पुढचं तुम्ही करायचंय. पुढचं तुम्हाला शीट दिली जाईल. इथं सॅलरी 0 वाटलेली आहे, लक्षात घ्या. सो मॅक्झिमम सॅलरी किती देता येईल ते बघायचं आणि टॅक्स काढायचे. ठीक आहे. सो सेम इथं पण तुम्हाला दिलेलं आहे. आता हे 44 ईडी म्हटलंय. 44 ईडी मध्ये खर्च अलाउड नसतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इथं खर्च अलाउड नसतो. इथं सॅलरी दिलंय तुम्ही, पण तुम्हाला प्रॉफिट कशावरती काढायचंय? हम्म 44 ईडी मध्ये खर्च अलाउड नसतो. ऍक्च्युली इथं जे आहे 44 ईडीच म्हटलंय का याला? एकच मिनिट. हा, हे अलाउड नसतं इथं.
प्रॉफिट बिफोर सॅलरी आलंय. मॅक्झिमम सॅलरीचा प्रश्नच येत नाही इथं. ठीक आहे, मॅक्झिमम सॅलरीचा प्रश्नच येत नाही. सो डायरेक्टली तुम्हाला इथं काय करायचं आहे, पर्सेंटेजने काढायचं आहे. आता समजा हे कॅशमध्ये व्यवहार झाला असं समजून झाला. ठीक आहे, तो डायरेक्ट टर्नओव्हर घ्यायचा 240 आला आणि त्याच्यावरती टॅक्स काढायचा. हे समजलं का असं का केलं? हे प्लस मायनस का नाही केलं, डायरेक्ट का केलं, समजलं का? खर्च सेपरेट अलाउड नसतो. सॅलरी देता येत नाही, काही देता येत नाही. डायरेक्टली 8% किंवा 6% डिक्लेअर करायचा असतो. ठीक आहे, सो हे टर्नओव्हर समजा कॅशमध्ये आहे असं समजून तुम्ही 8% डायरेक्टली देऊ शकता. सो हे खर्च काय विचारत नाही घ्यायचे हे. ठीक आहे, डायरेक्टली टर्नओव्हर इथं दिलाय कॅशमध्ये, त्याचे डायरेक्टली 8% प्रॉफिट डिक्लेअर करायचं आणि त्याचे टॅक्स लावायचं. ओके, बाकी पुढे जाऊन जेव्हा आपण पार्टनरशिप फर्मचं हे बघणार आहे डिटेलमध्ये अजून, तेव्हा पुढच्या काही कन्सेप्ट बघून घेऊ रिटर्न भरताना वगैरे. ठीक आहे, तर बेसिक बेसिक तरी क्लिअर झालंय का, समजलं का? आयटीआर पार्टनरशिप फर्मसाठी आयटीआर कुठला कुठला भरला जाऊ शकतो? पार्टनरशिप फर्मसाठी आयटीआर कुठला कुठला भरला जाऊ शकतो? बेसिकली रेग्युलर आयटीआर 5 असतो, पण आपण आयटीआर 4 पण भरू शकतो पार्टनरशिप फर्मला, जर 44 रेडी वगैरे घेत असो तर. ठीक आहे, आयटीआर 3 भरला जात नाही स्वाती मॅडम. आयटीआर 3 लागू होत नाही पार्टनरशिप फर्मसाठी. आयटीआर 4 अँड 5 बरोबर आहे. आयटीआर 4 स्मॉलसाठी, रेग्युलर जर असेल पार्टनरशिप फर्म, जी बॅलन्स शीट वगैरे अपलोड करणार आहे किंवा ऑडिट आहे, ती आयटीआर 5 जाणार. ठीक आहे, त्याचे जे पार्टनर असतात त्यांना आयटीआर 3 जातो किंवा आयटीआर 2 जाऊ शकतो. आयटीआर 4 नाही जाणार त्यांना. ठीक आहे, जर पार्टनर असेल तर. ओके, टॅक्स रेट किती आहे पार्टनरशिपसाठी? पेन्शन असेल, फक्त जर पेन्शन असेल तर आयटीआर 1 भरा. इंडिव्हिज्युअलचं सांगताय ना. इंडिव्हिज्युअलला जर पेन्शन फक्त भेटत असेल तर आयटीआर 1 भरू शकता. ठीक आहे, ओके. सो एक्सेल शीट प्रॅक्टिस करा आणि हे नोट्स पण बघा. सो पुढे जाऊन आपण जे बेसिक कन्सेप्ट मध्ये राहिलंय ते राहिलंय आपलं कॅपिटल गेन, हाऊस प्रॉपर्टी इन्कम आणि बाकीचे काही थोडंसं आपण बघणार आहोत, कॅरी फॉरवर्ड लॉस वगैरे कसं होतं ते. आणि नंतर आपण डायरेक्टली किंवा मध्ये आपण आयटीआर 1 पण घेणार आहोत. तो पुढचा सेशन माइट बी आपण पॉसिबल झालं तर डायरेक्टली आयटीआर 1 कसा फाईल करायचं ते बघू आणि स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, हा नोट्स असतात ना, तुम्ही डाउनलोड करा नाही तर ग्रुपमध्ये शेअर करेन मी. या नोट्स आहेतच ना. ठीक आहे, बाकी कुणाला काही डाऊट आहे का? आयटीआर 5 कसा असतो? एक मिनिट, इथं आहे का यांचं? आयटीआरचा फॉर्म फक्त कसं होतं बघा, आपण जो फॉर्म भरतो ना तो आपल्याला सिलेक्ट करून त्याच्यामध्ये माहिती त्यानुसार टाकावी लागते. आता मला सांगा, ही पार्टनरशिप फर्म आहे जर तुम्ही बघायला गेला तर, पण आयटीआर कशामध्ये भरलाय? ही पार्टनरशिप फर्म आहे, नो डाऊट. आयटीआर कशामध्ये भरलाय? 4 मध्ये भरलाय. त्याच्या अगोदर ते रेग्युलर भरत होते, त्याच्या अगोदरचं मी दाखवतो तुम्हाला. हा कशामध्ये भरलाय बघा. फाय मध्ये भरलाय ना अगोदरचं, त्याच्या अगोदरचं. ठीक आहे, हा हा बिंदास करू शकता. मागचा जो आपला कोर्स आहे ना त्याच्यातला आयटीआर 1चा व्हिडिओ बघा सर. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे, काही चेंज नाही झाले. आयटीआर 1चा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पेन्शन जे इन्कम आहे तुमचं, पेन्शन म्हणजे फॅमिली पेन्शन आहे की ते रिटायर झाले त्यांना पेन्शन भेटते? अनम्यूट करा ना. रिटायर आहेत ना, सॅलरीच्या हेडमध्ये दाखवा, सॅलरीच्या हेडमध्ये.
आणि कुठून भेटते पेन्शन ते पण दाखवावं लागेल तुम्हाला. हा, म्हणजे डिपार्टमेंटचं नाव वगैरे काय असेल ते टाकावं लागेल त्यांना. सॅलरी जे पेन्शन आहे ते सॅलरीच्या हेडमध्ये दाखवा. येस. नाही 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 पल्लवी मॅडम, नाही, तसा रूल तिकडे नाहीये. हा रूल LLP आणि हा रूल जो आहे LLP आणि पार्टनरशिप फर्मला ITR 5 जातो. ठीक आहे. LLP ला 4 जाऊ शकत नाही, पण पार्टनरशिपला 4 भरू शकता तुम्ही. सॅलरीचा रूल जो आहे हा LLP आणि पार्टनरशिप फर्मला सेम लागू होतो पल्लवी मॅडम. हा जो रूल आता जो सांगितला ना सॅलरी किती वाटायची, हा पार्टनरशिप फर्म आणि LLP या दोघांना लागू होतो. कंपनीला लागू नाही होत. कंपनीला डायरेक्टरला सॅलरी देता येते जेवढं पॉसिबल असेल तेवढं. तो डिटेलमध्ये ITR फॉर्म मध्ये जर कन्फ्युजन होत असेल ना, तर तुम्ही इकडं इन्कम टॅक्सच्या साईडला जाऊन पण चेक करा ना. इन्कम टॅक्स साईडला जाऊन जर चेक करा, तिथं तुम्हाला डिटेलमध्ये समजेलच. आपल्या कोर्समध्ये आहेच, पण तरी कन्फ्युजन झालं तुम्ही तिथं जाऊन चेक करा. इथं गेला तर तुम्हाला इथं फॉर्म्स दिसतात बघा. रिटर्न फॉर्म्स ऍप्लिकेबल टू मी. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिलं इथं ITR 1 फॉर्म कधी भरायचा असतो. इथं इन्कम सॅलरी पेन्शन आहे, किंवा एक घरापासून इन्कम आहे, अदर इन्कम आहे, किंवा हे सगळं आहे, आणि टोटल इन्कम जे आहे 50 लाखच्या खाली आहे, तर ITR 1 भरायचा. मग तुम्ही सांगा सर ज्ञानेश्वर की आता तुमच्या केसमध्ये कुठला ITR भरणार तुम्ही? ज्ञानेश्वर सर की ज्ञानेश्वर होते? हा, तुमची जी पेन्शनची केस आहे ती याच्या अंडरच येते ना. हा, सो ITR 1 भरायचा. ठीक आहे. कारण ITR 2 कोणासाठी आहे? ज्यांना ITR 1 लागू होत नाही आणि ज्यांचं बिझनेस इन्कम पण नाहीये, त्यांना ITR 2 लागू होणार. ठीक आहे. म्हणजे इथं उदाहरण काय घेऊ शकता तुम्ही, की जसं 2 हाऊस प्रॉपर्टी आहे, किंवा याच्यामध्ये कॅपिटल गेन ऍड झालंय, तर ITR 2 भरला जाणार. आणि जर बिझनेस असेल तर ITR 3 किंवा ITR 4 दोन्हीपैकी एक जाणार, जर बिझनेस असेल तर. ITR 4 आपण ऑलरेडी बघितलंय. जे छोटे बिझनेसमॅन आहेत आणि जे 44 ED वगैरे घेतात त्यांनाच ITR 4 लागू होतो. जर ITR 4 तुम्हाला लागू होत नसेल तर ITR 3 भरावा लागणार, पर्याय नाही त्याला. नाही, त्याच्यावर गरज नाहीये. ITR 1, 2 वरती CA स्टॅम्पची गरज नाहीये. 4 वरती वगैरे तुम्हाला जर लोनसाठी दिला असेल तर तुम्हाला गरज लागू शकते, अदरवरती गरज नाही.